खासदार संजय राऊत बोलतात, थेट जाऊयात। स्वतःला शिवसेना म्हणून नाव लावून घेतात। शिवसेना स्वतःला शिवसेना म्हणून नाव लावून घेत असताना दिल्लीमध्ये जाऊन उठाभाषा काढतात। हे कधी शिवसेनेने केलं नाही। आम्ही तर कधी दिल्लीत गेलो नाही जागा वाटपासाठी, निर्णय देण्यासाठी। पण या राज्याचे मुख्यमंत्री ज्याने शिवसेना चोरली आहे आणि मी शिवसेनेचा प्रमुख आहे म्हणतात डुप्लिकेट, ते गेल्या 3 दिवसापासून अमित शहा ना त्यांच्या दरवाजामध्ये बसलेले आहेत। हे काय महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणाऱ्यांना आणि शिवसेना नावाला कलंक लावणारे काम करतात ते। एक काळ असा होता की भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन जे असतील, गोपीनाथरावजी मुंडे असतील, ते मुंबईतून चर्चा करायचे मातोश्रीवर। आणि आज फार गमतीशीर चित्र आहे। एकनाथ शिंदे वगैरे लोक हे दिल्लीत जाऊन 3-3 दिवस, 4-4 दिवस बसलेले आहेत हिरवळीवर। हे जे प्रश्न आहेत, कधी होणार, काय होणार, त्यांना विचारा। आमचं झालेलं आहे, आमचं ठरलेलं सुद्धा आणि आमचं झालेलं सुद्धा आहे। मित्र पक्षांना जागा सोडण्यात येतील असं तुम्ही म्हटलं होतं, त्या बाबतीत काही निर्णय झाला आहे का? किती जागा सोडल्या जातील, कोणत्या जागा सोडल्या जातील? मित्र पक्ष नाराज होणार नाहीत, एवढ्या जागा सोडल्या जातील। सुधीर साळवी हे शिवसेनेपेक्षा काय वेगळी पर्सनॅलिटी नाही आहे। सुधीर साळवी हे शिवसेनेचे प्रमुख आमचे सहकारी आणि पदाधिकारी आहेत। त्या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष प्रमुखांनी विद्यमान आमदार शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी दिलेली आहे। एखाद्या मतदारसंघात एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात। मला वाटत नाही की ते रागावलेत, नाराज आहेत। इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही। स्थानिक शिवसैनिकांची मागणी आहे की नवा चेहरा हवा होता आणि ती अशी मागणी आमच्यापर्यंत आल्याचं मला तुमच्यापर्यंत आली असेल। पण अजय चौधरी हे ज्येष्ठ आमदार आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि सगळा विचार करूनच माननीय उद्धव साहेबांनी त्यांना पुन्हा उमेदवारी दिलेली आहे। पण त्यांनी आज एका मेळाव्याचंही आयोजन केले आणि त्यांनी असं म्हटलंय की मला तुमच्याशी बोलायचं आहे। बोलू द्या, शिवसैनिकांशी ते काही हरकत नाही बोलायला। शिवसैनिकांशी जर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक संवाद साधणार असेल तर त्याचा फायदा हा शिवसेनेच्या उमेदवारालाच होणार। अशी ही जी नाराजी आहे ती नाराजी अजिबात नाही, ठिकाणी बघायला मिळते। कदाचित या नाराजीचं बंडखोरी अजिबात होणार नाही, होऊ शकतं। अजिबात तुम्ही डोक्यातून हा बंडखोरी शब्द काढा। शिवसेनेमध्ये कुठेही बंडखोऱ्या होणार नाहीत। तुम्ही 65 ची यादी जाहीर केली, त्याच्यानंतर सुद्धा काही ठिकाणी बदल अपेक्षित आहे। नाही, याच्यामध्ये जरा आम्ही आमच्या भाषेत वृत्तपत्राच्या एडिट करणं म्हणतो आम्ही, ते थोडंसं एडिटिंग होऊ शकतं। नावात होऊ शकतं किंवा जागात होऊ शकतं। काँग्रेस, आम्ही, राष्ट्रवादी ह्यांच्यामध्ये एखाद दुसऱ्या जागेवर पुन्हा चर्चा होऊ शकते। काही ठिकाणी पुन्हा एकदा सांगली पॅटर्नची सांगली पॅटर्नची जागा आहे, कुठली? रामटेकची जागा आहे, त्याच्यानंतर सांगोल्याची जागा आहे, श्रीगोंद्याची जागावर अजूनही कसा पेच आहे? काही पेच नाही। एक लक्षात घ्या, रामटेकची जागा शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे। सांगोल्याच्या जागेवर शिवसेनेचा विद्यमान आमदार आहे। तिथे निर्णय आम्हाला घ्यायचा आहे, आम्ही निर्णय घेणार आहोत तिथे काय करायचं ते। राऊतसाहेब, वरळी शिंदे शिवसेनेकडून खासदार मिलिंद यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत किंवा तशी दाट शक्यता व्यक्त केली। कशाला एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं ना? एकनाथ शिंदेने स्वतः उभं राहावं किंवा दिल्लीतून उमेदवार आणावा, जय शहाना उभं करावं। एवढी महत्वाची जागा आहे ती, कोणाला उभं करावं त्यांनी? वरळीला किंवा अन्य ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्याकडे जर उमेदवार नसतील स्वतःचे तर त्यांनी उमेदवार घ्यावे बाहेरचे आणि उभे करावे। शिंदेची शिवसेना हे सुद्धा म्हणते की उद्धव ठाकरे सुद्धा दिल्लीत गेले होते, त्यावेळी सुद्धा तशा प्रकारची टीका झाली। उद्धव ठाकरे जागा वाटपासाठी किंवा मला जागा द्या सांगण्यासाठी कधी दिल्लीत गेले नाहीत। एकनाथ शिंदे यांनी थोडंसं आपलं हे जे आहे हे थोडं तपासून घ्यावं।
नाही, पण शिंदे शिवसेना म्हणते की मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरेंना दिल्ली- काही गरज नाही. उद्धव ठाकरे याआधी मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांना दिल्ली जावं लागलं नाही. ते मुख्यमंत्री झाल्यावर प्रधानमंत्र्यांना भेटायला दिल्लीत गेले आणि तेव्हा प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी होते. थोडं त्यांनी आपल्या बुद्धीला ताण दिला पाहिजे. ती देण्याची गरज आहे. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे. दिल्लीची हवा सध्या प्रदूषित आहे आणि त्या प्रदूषित हवेत 3-4 दिवसापासून शिंदे असल्यामुळे त्यांची विचारशक्ती सुद्धा प्रदूषित झालेली आहे. राऊतसाहेब, अजित पवार एनसीपीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली आहे, ज्या जिशान सिद्दीकी यांनी एनसीपी प्रवेश केलाय. वांद्रे पूर्वमधून त्यांची उमेदवारी घोषित झाली आहे. वरुण सरदेसाई यांच्यासमोर आता जिशान सिद्दीकी. हे आम्हाला माहिती आहे ना तिथे कोण उमेदवार आहेत, विद्यमान आमदार कोण आहेत. त्याच्यामध्ये फार तुम्हाला चिंता करावं असं काय नाही. वरुण सरदेसाईंचा विजय नक्की आहे. नवाब मलिक यांना अपक्ष उमेदवारी लढवावी लागते कारण भाजपचा विरोध आहे, पण त्यांची कन्या हे आपापल्या पक्षाचे निर्णय आहेत ते त्यांनी घ्यावेत. त्याच्यावरती आम्हाला मत व्यक्त करावं असे काय फार मोठी ती महान गोष्ट नाही आहे. चला, थँक्यू. देखिए, जो आज और 2 दिन है, 3 दिन है, लगभग सभी सीटों पर हमारा चर्चा पूरी हो चुकी है. हमने कहा हमने कुछ उम्मीदवारों का चयन किया है, उसकी घोषणा की है. आज शायद हम जो हमारे अलायंस है, छोटी छोटी पार्टी है, उनके साथ भी आज हमारी चर्चा पूरी हो जाएगी. फिर जो सीटें बचेगी वो वापस हमारी 3 पार्टी में उसमें चर्चा होकर सोमवार तक पूरा निर्णय, पूरी यादी, पूरी लिस्ट आ जाएगी. क्योंकि बाकी 2 दिन बचे हैं मंगलवार तक. उससे पहले हमको नॉमिनेशन फाइल करना पड़ेगा. बात ऐसी है कि मुख्यमंत्री का हाईकमांड जो है, उनके पास जो शिवसेना बची है, वो शिवसेना का हाईकमांड होता है दिल्ली में अमित शाह जी के घर पर. हाँ, जब हमारी शिवसेना है ओरिजिनल बाला साहब ठाकरे जी की, उनको कभी सीट शेयरिंग के लिए दिल्ली में जाने की नौबत नहीं आई. उस वक्त प्रमोद महाजन जी, गोपीनाथराव मुंडे जी या लालकृष्ण आडवाणी साहब मुंबई में आते थे. बाला साहब ठाकरे जी के साथ, उद्धव जी के साथ बैठकर पूरा सीटों का बंटवारा होता था. लेकिन ये जो डुप्लीकेट शिवसेना है, उनके बॉस दिल्ली में बैठते अमित शाह, तो उनके दरबार में ही जाना पड़ेगा. 3-3, 4-4 दिन बैठना पड़ेगा, उठक बैठक करना पड़ेगा. वो तो करना ही पड़ेगा ना. वो थोड़ी ओरिजिनल पार्टी है. ये तो नॉन बायोलॉजिकल शिवसेना है. नॉन बायोलॉजिकल एकनाथ शिंदे की नॉन बायोलॉजिकल व्यक्ति है, शिवसेना है. तो जिनको जन्म देता है उनके साथ उनको रहना पड़ता है. अमित शाह ने नॉन बायोलॉजिकल शिवसेना को जन्म दिया है. मुर्गी भी उनकी, अंडा भी उनका है. हाँ, मुर्गी उनकी, अंडा उनका, उस अंडे से उनकी शिवसेना आई है. देवेंद्र फडणवीस ने एक बयान दिया है जिसमें उन्होंने कहा है कि 288 में से महाविकास आघाड़ी जो 85 सीट है, ये जो गणित है ये सुपर कंप्यूटर समझने की डेफिनेटली सुपर कंप्यूटर का गणित है ये. उनको कभी पता नहीं चलेगा. ये रिजल्ट आने के बाद पता चलेगा हमारा गणित क्या है. आप वो गणित को हिसाब करते रहिए, उनको कभी नहीं पता चलेगा. सर, ब्रिक्स की मीटिंग में प्रधानमंत्री गए थे एक तरफ, दूसरी तरफ कश्मीर में एक बार फिर कल हमला हुआ है. 2 जवान और 2 प्रधानमंत्री और गृह मंत्री देश की सुरक्षा के लिए पूरी तरह से फेल्यूर है. विदेश में घूमने से देश की सुरक्षा नहीं होगी.